ग्रामपंचायत सावंगी तलाव येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली। जालना गट ग्रामपंचायत कार्यालय सावंगी तलाव येथे राजमाता जिजाऊ साहेब भोसले व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी सरपंच सौ दमयंती कमलाकर कळकुंबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कमलाकर कळकुंबे, व्याख्याते संदीप गाडेकर, साहेबराव राठोड, कृष्णा गाडेकर, किशोर झोरे, सुभाष मेंढरे, तुकाराम राठोड, सखाराम मुळे व विविध मान्यवर तसेच गावकरी उपस्थित होते। मराठवाडा न्यूज 11 साठी तुकाराम राठोड, जालना। आणि स्वप्न पाहून त्या थांबल्या नाही तर त्यांनी ते स्वप्न सत्यामध्ये उतरण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना आयुष्यभर कसं लढावं कसं घडावं यासाठी श्रीरामाच्या महाभारताच्या रामायण शिकवलं, महाभारत सांगितलं आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं। खऱ्या अर्थाने मला म्हणावंसं वाटतं, घडविले बालशिवबाला, घडविले बालशिवबाला, तिने बालपणीच तलवार हाती, अशी ती आमची आई राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ होती। राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ जर नसतात तर आजची या महाराष्ट्राची परिस्थिती फार वेगळी असती आणि आपण त्या आदर्श मातेच्या या ठिकाणी जयंती साजरी करतोय ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे। आपल्या जवळच असलेल्या सिंदखेड राजा या ठिकाणी आज हजारो शिवभक्त त्या ठिकाणी लाखो शिवभक्त येतात आणि आपल्या मासाहेब जिजाऊंना त्या ठिकाणी आशीर्वाद घेतात। मीही आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या वतीने मासाहेब जिजाऊंचा आशीर्वाद घेईन की येणाऱ्या 2025 मध्ये राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी जो आदर्श आपल्या छत्रपतीला घडवून दिला तो आदर्श आम्ही आमच्या जीवनामध्ये आचरणात आणू। छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यामध्ये कोणतीही सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन केलं नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या पोरांनी आदर्श राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊचा घ्यावा, आपल्या आई वडिलांचा आदर्श घ्यावा, कारण आपले आई वडील राबराब वागतात आणि आपल्या पोरांसाठी त्या ठिकाणी काबड कष्ट करतात आणि त्या पोरांना घडवतात, पोरांना शिकवतात आणि पोरांना वाढवतात। त्या आदर्श माता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊचा आदर्श घेऊन येणाऱ्या वर्षामध्ये नक्कीच आम्हीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावला